शिक्षणानंतर करिअर, अनुभव, यश, आदर्श नागरिक आणि समर्पण म्हणजे आनंदी आयुष्य. आपला शेवटचा टप्पा हा असला पाहिजे शिक्षणात. म्हणून शिक्षक म्हणून आपण काय आहोत याची कविता सांगतो आणि थांबतो. तोही असतो मास्तर नावाची कविता. आपलं एकमेव पद असतं की याला भरपूर नाव आहेत, मास्तर, आचार्य, सर, बरंच काय काय. तोही असतो आचार्य, तोही सर असतो, तोही असतो गुरुजी, तोही मास्तर असतो. तोही असतो आचार्य, तोही सर असतो, तोही असतो गुरुजी, तोही मास्तर असतो. आईच्या प्रेमाचा मायेचा तो पदर असतो. आईच्या प्रेमाचा मायेचा तो पदर असतो. पदराखालचा मऊ मुलायम मखमली तो अस्तर असतो. तोही असतो आचार्य, तोही सर असतो, तोही असतो गुरुजी, तोही मास्तर असतो. सर्वात जास्त लक्षात राहतो तो म्हणजे आई नंतरची बाई आणि गुरुजी. तुम्ही बघा, आठवून बघा, सगळ्यांना आपले शिक्षक आठवतात. सिनियरचा आठवेल याची गॅरंटी नाही, कारण पोरं वर्गात येतात. सिनियरच्या वर्गाला 2 दार असतात. जेव्हा मास्तर आत येतो तेव्हा पोरं बागेत असतात. आपली पोरं पडून जात नाहीत, आपलं भाग्य आहे. म्हणून पुढच्या 2 ओळी की समाधानाचा आयुष्याचा ठेवा आणि आयुष्याची शिदोरी असतो. समाधानाचा ठेवा आणि आयुष्याची शिदोरी असतो. आयुष्याच्या वहीमधला सर्वात पहिला नंबर असतो. तोही असतो आचार्य, तोही सर असतो, तोही असतो गुरुजी, तोही मास्तर असतो. आणि आपण एवढे भाग्यवान आहेत की गुरुजी होते साने, खेवडकर सर होते. साने गुरुजी तत्वज्ञान शिकायला अंबळनेरला गेले होते. महाराष्ट्रभर फिरा, गेलात तर कधी अंबळनेरला जा, ती सरांची खोली बघा गुरुजींची. ज्या खानदेशाची सर्वात जास्त जर मशागत कुणी केली असेल तर ती बहिणाबाईंनी आणि साने गुरुजींनी केली. ते तत्वज्ञान शिकायला तिकडे गेले. त्यांचं मुळगाव कोकणातलं. गुरुजी होते साने, खेबुडकर सुद्धा सर होते. 3,500 गाणी लिहिली होती. एकट्या पिंजऱ्यासाठी 110 लावण्या लिहिल्या होत्या. शांताराम बापूंनी फक्त 10 घेतल्या. तोपर्यंत त्यांनी तमाशा पाहायला नव्हता, एवढी प्रतिभा होती. गुरुजी होते साने, खेबुडकर सर होते. साहित्यातील सुवर्ण मुद्रा आत्रे सुद्धा मास्तर होते. तोही असतो आचार्य, तोही सर असतो, तोही असतो गुरुजी, तोही मास्तर असतो. आणि शिक्षकाला इंजिनियर असं म्हणतात. आपल्या बीएडच्या पुस्तकात एक वाक्य होतं, टीचर इज अन सोशल इंजिनियर. मी जेव्हा 500ला नोकरी लागलो तेव्हा 500ला शिक्षकाला राहायला खोल्या मिळत नव्हत्या. सगळ्या इंजिनियरला खोल्या द्यायच्या. आणि जेव्हा मला खोली मिळाली तेव्हा मी दारावर नाव टाकलं, अनिल गुंजाळ सोशल इंजिनियर. लोक म्हणले, अरे मास्तर शाळेत जाते. म्हणलं तुम्ही इंजिनियर, मी पण इंजिनियर आहे. म्हणून पुढच्या 2 ओळी, समाजाचा आदर्श, विद्यार्थ्याचा आदर्श तो समाजाचा अभियंता असतो. विद्यार्थ्याचा आदर्श तो समाजाचा अभियंता असतो. आणि शिष्याचा पायाला स्पर्श हाच त्याचा पुरस्कार असतो. नोबेलपेक्षा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे, लक्षात ठेवा. शिष्याचा पायाला स्पर्श हाच त्याचा पुरस्कार असतो. आणि पुरुष शिक्षकांसाठी नाही ऐकत घरी बायको कोण कोणाचे ऐकून घेतो. नाही ऐकत घरी बायको कोण कोणाचे ऐकून घेतो. ध्यान देऊनी छात्र ऐकती, भाग्यवान तो मास्तर असतो. तोही असतो आचार्य, तोही सर असतो, तोही असतो गुरुजी, तोही मास्तर असतो. आणि शिक्षका एवढं प्रचंड आयुष्य कोणालाच मिळत नाही. तर इतर खात्यातली काय खातील याची गॅरंटी नाही. शिक्षकाची छाती फोडली तर खडूचा फुगा सापडेल, बाकी काही सापडणार नाही. म्हणून मी गेल्या वर्षी कारभारी गाभाची आवटी नावाच्या एका गुरुजींच्या 101व्या वाढदिवसाचा प्रमुख पाहुणा होतो. राजुरी, तालुका जुन्नर. आणि गुरुजी 3.5 तास बसून होते. अर्धा तास भाषण केलं गुरुजींनी. आणि त्यांचे 3 पिढ्याचे रिटायर झालेले विद्यार्थी आले होते. म्हणजे त्याचा विद्यार्थी त्याचा रिटायर झाला आणि त्याचा रिटायर झाला, एवढं आयुष्य. आणि त्यांनी सांगितलं, सर रिटायर होताना जेवढा पगार मिळाला नाही तेवढी पेन्शन खातोय. हे आयुष्य शिक्षकालाच मिळू शकतं, कारण त्याच्या मागे आशीर्वाद आहे. पालकांचे आशीर्वाद आहेत, मुलांचे आशीर्वाद आहेत. म्हणून शेवटच्या आणि आमच्यासारखे भाग्यवान आहेत ज्याचा जन्म 2005 पूर्वी झालाय. टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. कारण पगार 10 तारखेला व्हायचा, पण पेन्शन 31ला जमा होते. बायको म्हणती, झाला का पगार? नाही काय, 50,000 जमा, अजून किती पाहिजे? म्हणून मी पेन्शनकडं आणि खिशातल्या पाकिटाकडे कायम लक्ष देतो, कारण खिशाच्या पाकिटात बायकोचा फोटो असतो. जर बाहेर कुठे गेलो तर फोटो बघतो, या संकटापुढे, म्हणजे पुढे काही झालं तर हे संकटापुढे असेल. त्यामुळे मस्त मजेत आनंद, एवढं आयुष्य आनंदात जगता येतं. म्हणून शेवटच्या 2 ओळी, समाधानाची 35 वर्ष पेन्शन तर हयात घेतो. समाधानाची 35 वर्ष पेन्शन तर हयात घेतो. म्हणूनच गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरही तोच असतो. तोही आचार्य असतो, तोही गुरु असतो, तोही मास्तर असतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मनपूर्वक
नमस्कार. संस्थेचे आभार. आणि माझं चांगलं 1-1.5 तासाचं सगळं सांगावं असं वाटतं. ठेवून काय करायचंय आणि मस्त मजेत आनंदाने जगले. गेल्या वर्षी मी पूर्ण पायी वारी केली आहे, आळंदी ते पंढरी. एवढी मजा आली. यावर्षी विचार चाललाय, पण बघू आता बायकोने साथ दिली तर निघायचं. हे सगळं जे काही करावं असं वाटतं. आणि तुम्हाला सुद्धा सुट्टीत हे करता येतं, शिकता येतं. शिकत राहा. फार विचार करू नका, पोरांचा पण करू नका. मुलांना फार त्रास देऊ नका. सुना ज्यांना आल्या त्याचं आयुष्य तर लय डेंजर. म्हणजे मी नेहमी गमतीने, आता परवा वटपौर्णिमा झाली, गेल्या वर्षी वटपौर्णिमेला माझे एवढे हाल झाले. पोरग म्हणला मला जेवण आहे. मी नेहमी गमतीने की आमची बायको म्हणते नका सांगा जाऊ. अरे म्हणलं तुम्ही राव एवढे फेरे घालता. आणि त्या वटाच्या दिवशी अशी अवघड परिस्थिती झाली. म्हणलं आता सुनबाई आली आहे नवीन. ती म्हणली मम्मी मला पण उपवास आहे. इकडून सासूबाई म्हणली मला पण उपवास आहे. अरे म्हणलं मला उपवास नाही. पोरग म्हणलं मला कंपनीत जेवण आहे. मग बायको म्हणली कालच्या शेळ्या चपात्या आहेत. म्हणलं करा चिवडा. त्यांनी वडाला पूजा केली, वडाला आंबे आणि मला चिवडा. काय सांगायचं, चिवडा खाल्ला. मला काय माहित पडलं अजून तुम्हाला खाणार म्हणून त्यातलं शिल्लक ठेवला. संध्याकाळी म्हणलं जेवण, म्हणजे सगळ्यांचं जेवण. पण भाग्यवान निदान तेवढं तरी खायला. त्यामुळे मजेत मस्त जगणं, मजेत जगणं. आणि आपली मुलं, मी तुम्हाला सांगू का, आपल्याला इतके आशीर्वाद मिळतात ना, म्हणजे माहित नाही मला, पण ते एक पूर्वी मोबाईलला जशी रेंज असते तशी मनाला एक रेंज असते. ते गुचकी लागण्याचे प्रकार म्हणतात ना, किंवा सेन्स. मी अनेक ठिकाणी जातो ना, मी एखाद्या गावात गेलो ना आणि मला वाटतं याला भेटावं, त्याचा फोन येतो. तो आपल्याला प्रश्न पडतो याला कसं कळालं पीत आलं म्हणून. तर हे जे आशीर्वाद आपल्या मुलाबाळापर्यंत पोचतात आणि म्हणून आयुष्य चांगलं राहतं. पण आयुष्य जगत असताना एवढी काळजी घ्या, आपण कुठे काम करतोय, काय करतोय, यापेक्षा आपण किती आनंद घेतोय आणि समोरच्याला किती देतोय हे फार महत्वाचं आहे. आणि त्याचा आनंद घेतो. मी सांगतो ना, वारीमध्ये मी आमच्या दोघांचीच वारी होती. दोघं आणखी दोघं. आम्ही कुठल्या दिंडीत नव्हतो. जी दिंडी सकाळी 3:30ला उठायचं आणि जे सापडेल तिच्यावर भजन करत जायचं. आणि आता आपण शहरात राहिले, आपल्याला कुठं पालात झोप येते. ते काय त्याच्यात काय त्याच्या सभासद नव्हतो म्हणून